कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील गाळाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून आता 47 गावं आणि 33 वाड्यांच्या पिण्याच्या पाण्यावर मोठे संकट निर्माण झाले आहे। 1978 मध्ये बांधण्यात आलेल्या धरणाची मूळ साठवण क्षमता 87 दशलक्ष घनफूट होती, मात्र गेल्या 46 वर्षात धरणातील गाळ काढण्यात न आल्याने ही क्षमता आता केवळ 30 दशलक्ष घनफुटांवर आल्याची माहिती समोर आली आहे। उमटे धरणातून सुडकोली, रामराज, चिचोटी, बेलोशी, बोरघर, रेवदंडा, चौल, नागाव, आक्षी आणि बामणगाव परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो, मात्र गाळ साचल्यामुळे पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून भविष्यात तीव्र पाणी टंचाईची भीती व्यक्त केली जात आहे। जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून धरणाची देखभाल आणि दुरुस्ती केली जात असली तरी गाळ उपशाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला। दरम्यान ॲडव्होकेट राकेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगड गेल्या 10 वर्षांपासून गाळ काढण्याच्या मागणीसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे। आता हा संघर्ष अधिक तीव्र होताना पाहायला मिळतोय। जिल्हा परिषद मार्फत आपण प्रयत्न करतोयच आहे की हा गाळ काढण्यासाठी निधी निघावा। त्याचबरोबर आम्ही आता सामाजिक संस्थांना आणि जे मित्रपरिवार आहेत त्यांना पण हे आव्हान करतोय की तुम्ही पण ह्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि गाळ काढायला मदत करूया, कारण हा आता पाऊस जवळ आलाय पुन्हा, आणि जर आता ह्या येत्या 15-20 दिवसात जर गाळ काढला नाही तर पुन्हा सेम स्थिती पुढल्या वर्षी होणार आहे। सध्याची काय परिस्थिती धरणाची? 47 गावं आणि 33 आदिवासी वाड्यांच्या नागरिकांची तहान भागवणारं हे एकमेव उमटे धरण आहे। विकासाचा गाभा तिसरी मुंबई जाहीर करणाऱ्यांना माझी विनंती आहे की एकदा आपण उमटे धरणावर यावं, उमटे धरणाची परिस्थिती पाहावी, इथल्या महिलांच्या पाण्यासाठी चाललेला संघर्ष पाहावा, कारण हा उमटे धरण हे जिल्हा परिषदेची उदासीनतेच्या गाळात हे साचलेलं धरण आहे, म्हणजे सापडलेलं आहे। राजकीय नेते फक्त उमटे धरणावर फक्त बोलतात, प्रॅक्टिकली काहीही करत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। उमटे धरणाचा जर गाळ काढला तर किमान म्हणजे पूर्वीचं जे बांधताना उमटे धरण होतं तो जर तसा जर गाळ काढला तर किमान 2 वर्ष जरी पाऊस नाही पडला ना तरी पण ह्या उमटे धरणात पाणी राहणार आहे। कारण तुम्ही बॅकग्राऊंडला पूर्ण बघू शकता माझ्या, ही सगळी ही जी झाडी आहे, ही झाडी ही एक प्रकारे वॉटर बँक आहे, त्यांच्या मुलांच्या खाली पाणी आहे। हा गाळ काढला की त्यांच्या झाडांच्या मुलांनी जे पाणी शोषून ठेवलेलं आहे ते नॅचरली इथे येणार आहे। म्हणजे ज्या पूर्वीच्या अडाणी, अशिक्षित, अंगठे बहादर म्हाताऱ्यांना जे सुचलं की धरण इथं बांधायचं आणि इथून आपल्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, तर मग आताच्या शिकलेल्या IAS IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांना ते कळत नाही? रायगड जिल्ह्यात अनेक लोक, शिक्षक, प्रोफेसर सगळे आहेत, पण त्यांना हा विषय समजत नाही। पाण्यासारख्या प्रश्नावर जर तुम्ही विषयच बोलत नसाल तर तुमचा उपयोगच काय? IAS दर्जाचे अधिकारी शासनाने काय फक्त बिलं काढायला ठेवलेत? आज उमटे धरण हे बिलं काढण्यासाठी, उमटे धरणाचा गाळ हा बिलं काढण्यासाठीच साचून ठेवलेला गाळ आहे, हा माझा आरोप आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर डॉक्टर सचिन राऊळ साहेब आले, त्यानंतर गोंधळी साहेब आले, त्यांनी पोटतिडकीने जिल्हा परिषदमध्ये विषय मांडला। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना मी पर्सनली भेटलो, त्यांना विचारलं की 5 कोटी तरी द्या ना धरणाला, 175 कोटीची आराखडा आपला आहे। आज रायगड जिल्ह्याच्या नियोजनाचा 400 कोटींचा आहे, आढावा आहे, म्हणजे नियोजन आहे 400 कोटींचं तुम्ही नियोजन करू शकता। मग 400 कोटीमध्ये 5 कोटी द्यायला काय झाला? आज एक आमदार आला तर 2.5 ते 3.5 कोटीची गाडी घेऊन जिल्हा परिषदेला येतोय, जे कलेक्टरकडे येतोय। मग त्या 2 गाड्यांमध्ये किती अख्ख्या जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल? तर खरं तर तटकरे साहेबांनी हा विषय त्यांनी मुळात घ्यायला पाहिजे होता, कारण ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते। सन्माननीय आदितीताई तटकरे पण ह्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या, बरेचसे पण जिल्हा परिषद जेवढे आमदार झालेत त्यांनी जिल्हा परिषदेची सत्ता उपभोगलेली आहे, त्यांना उमटे धरण किंवा जिल्हा परिषद माहीत नाही हा विषय नाही आहे। पण मूळ मुद्दा हाच आहे की हाऊसमध्ये जर एखादा रस्ता करायचा झाला तर 5-10 कोटी तुम्ही असेच देता। अरे गाळ काढायचा आहे, तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर वापरायचं नाही आहे, गाळ काढायचा आहे, काय कठीण आहे सांगा? इकडून गाडी आणली, तिकडून काढली, गाळ नेला, साचला, नॅचरली पावसाचं पाणी आलं, साचलं, सोडलं पाणी, इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे? जॅकवेलमध्ये पण देखील जॅकवेल तुटलेली आहे, ते जॅकवेलचा दोष नाही आहे, तिचं वयोमान झालंय, ती म्हातारी झाली, ती तुटणारच आहे ना। तिला दुरुस्त कधी केलीत का? मेंटेनन्स केलात का कधी? उमटे धरणावर कुठला अधिकारी आलाय का? ही झाडी वगैरे आहे, ही झाडी वगैरे आहे, ही दगड आहेत, मेंटेनन्स केला तर सगळं टॉप टू बॉटम राहणार आहे ना। तुम्ही गाडीचा मेंटेनन्स महिन्याला करता 10,000 किलोमीटर नंतर, मग धरणाचा मेंटेनन्स करायला तुम्हाला काय आहे? मतदान करायला तुम्हाला वाडीवरचा आदिवासी, कुठल्या आदिवासी वाड्यावर किंवा एखाद्या कोळी वाड्यामध्ये किंवा कुठल्या पाड्यामध्ये किती मतदार आपल्या पक्षाचे आहेत आणि किती मतदार इतर पक्षांचे आहेत, हे तुम्हाला ह्याचं गणित तुमच्याकडे आहे।
मग जी मतदान करणारी लोक आहेत ती ज्या धरणावर पाणी पितात ती त्याची तुम्हाला माहिती नाही आहे, तुमचा कार्यकर्ता सांगत नाही. हे सगळं बिळं काढण्यासाठी आणि पाणी स्वतःचे जगेल फिल्टर प्लांट आता 2016ला बांधकाम सुरू केलं, 19ला पूर्ण केला, जवळजवळ 60 कोटीची योजना राबवलेली आहे. फिल्टर प्लांट ह्यासाठीच होता की पाणी शुद्ध करून मिळावं. पण फिल्टर प्लांटचा नारळ फोडून झाला आणि जे फिल्टर प्लांटला जे लॉक लावलेलं आहे ते अजूनपर्यंत उघडलेलं नाही. आम्ही सरकारकडं तक्रार केल्यानंतर MGPचे पांढरपट्टे साहेब माणगावशी इथं आले, त्यांनी सगळं ऑडिट केलं आणि त्यांनी जो ताळेबंद जो रिपोर्ट होता त्यांचा तो रिपोर्ट सादर करताना सांगितलं की 2019 पासून 2025 पर्यंत हे फिल्टर प्लांट हा बंद आहे आणि ह्याच्यासाठी शासनाने निधी वापरला. या फिल्टर प्लांटवर बरेचसे कर्मचारी आजही कामावर आहेत असं माझ्या निदर्शनास आलंय. ह्याची चौकशी करावी आणि कारवाई करण्याची रिक्वेस्ट त्यांनी MGPच्या ऑफिसरनी मंत्रालयात केलेला आणि त्याचा रिपोर्ट मला पण दिला, त्याचे मी कागद देऊ शकतो. धन्यवाद.